नाही, चर्चेवर विराम पडावा म्हणून पत्रकार परिषद झाली. चर्चा कुठेही नव्हती. पहिल्या दिवशीपासून माननीय एकनाथ शिंदेजी यांनी आपली भूमिका अतिशय प्रामाणिकपणे मोठ्या मनाने व्यक्तच केली होती की माननीय विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजी व आमचे राजकीय चाणक्य सर्वे सर्वा राजकारणातल्या नियोजनाचे अमितभाई जे सांगतील ते मला मान्यच आहे. फक्त जेव्हा टीव्ही चॅनल्समधून विविध चर्चा सुरू झाल्या तेव्हा एकनाथजींनी आज पत्रकार परिषद घेतली. मोदी आणि शहा जो निर्णय घेतील तोच मान्य राहील असं ते होतो. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी बोललोय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, कारण मी महायुतीचा एक भाग आहे. मी एकनाथ शिंदेजींच्या भूमिकेचं स्वागत करतो, मनापासून आभार मानतो. एक मोठ्या मनाचा, उमद्या मनाचा, ज्यांनी राज्य गेले 2 वर्ष 4 महिने अर्थशास्त्र नव्हे तर जनशास्त्र आणि हृदयशास्त्राने ज्यांनी राज्य चालवलं, सर्वांना सोबत घेतलं, प्रत्येकाचा सन्मान प्रत्येकाला दिला, अशा नेत्यांनी मोठ्या मनाने आज पत्रकार परिषदेमध्ये जी भूमिका मांडली त्याचं सर्वांनीच स्वागत केलं. 2019 सुद्धा भाजप शिवसेना सोबत होता, त्यावेळी युती तुटली होती. 2024 मधली शिवसेना आणि 19 मधली शिवसेना काय फरक वाटतो लोकांना? असं आहे, ही शिवसेना मोठ्या मनाची आहे, ती कोत्या मनाची होती. 161 विधानसभा आम्ही जिंकल्या. उद्धवजीच्या मनात खुर्चीचं प्रेम झालं आणि हे खरं आहे की खुर्चीला जर दिमक लागलं तर खुर्ची नष्ट होते, पण जेव्हा एखाद्या नेत्याच्या बुद्धीमध्ये खुर्चीची इच्छा जागी होऊन दिमक लागतो तेव्हा राज्य आणि राजकारण नष्ट होतं. त्याच भूमिकेवर उद्धवजींचा पक्ष चालला आहे. भाऊ, एकनाथ शिंदे असं देखील म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर माझ्या शुभेच्छा आहेत, ते माझे मित्र आहेत. आता माझा तो अधिकार नाही, तर माझा अधिकार असता तर मी त्यांचं नाव घेतलं असतं. आनंदाची गोष्ट आहे. अधिकार तर माननीय गोपीनाथजींचा आणि माननीय मोदीजी आणि माननीय अमितभाईंचा आहे. एकूणच बाळासाहेब थोरात कुठेतरी यावर टीका करताना दिसत आहेत. ते त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आता जरी का म्हणत असले की मोदी यांचा निर्णय मान्य आहे, याचा अर्थ त्यांना कोणतेही अधिकार नाही आहेत. अजित पवार आणि शिंदे यांना त्यांचं ऐकावंच लागणार आहे. आता बाळासाहेब थोरातांनी थोडंसं पराभवाचं विश्लेषण करण्यामध्ये वेळ खर्च करावा. एकनाथ शिंदेजी काय करताय आणि अजितदादा काय करताय म्हणजे ते आजपासूनच पुढच्या पराभवाची तयारी करताय असं दिसतंय. भाजपचा मुख्यमंत्री बनवण्याचा मार्ग जो आहे मोकळा झाला का? कारण आणि चर्चा होत्या की शिंदेकडून सुद्धा अनेक नेत्यांचे प्रतिक्रिया येत होती की मुख्यमंत्री पुन्हा शिंदे झाले पाहिजे, असं सगळ्या प्रतिक्रिया होत्या, त्यावरती तोडगा पडला का? आता चर्चा समाप्त झाली. PTI तो तुम आणि मला लक्षात आलं की तुम्ही त्याला एकटं केलं आहे सर्वांना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.